मुंबई एपीएमसी होलसेल मार्केटमध्ये सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे। मार्केटमध्ये दररोज आंब्याच्या 1,00,000 पेट्यांची आवक होत आहे, ज्यामध्ये कोकणातील हापूस आंब्याच्या जवळपास 80 ते 90 हजार पेट्यांचा समावेश आहे, तर कर्नाटक व इतर राज्यातील आंब्याच्या 30 ते 40 हजार पेट्यांची आवक होत आहे। त्यामुळे मार्केटमधील संपूर्ण वातावरण आंबामय झाल्याचे दिसून येत आहे। मार्केटमध्ये जिथे तुमची नजर जाईल तिथे आंब्याच्या पेटींचा खच तुम्हाला पाहायला मिळत आहे। मार्केटमध्ये हापूस आंब्याचा दर सध्या 500 ते 700 रुपये प्रति डझन आहे, तर इतर आंब्यांचा दर 80 ते 100 रुपये प्रति किलो आहे। पाहुयात आंब्याचे व्यापारी अशोक हंडे यांनी काय म्हटले आहे। सर्वात मंदी आता आहे, मंदी बाजार भाव आता सध्या 3000 आहेत। काही एखाद 2-4 पेट्या 3500 ला सुद्धा विकले जात असतील, या 5 डझनाचं म्हणजे, आणि काही हजाराच्या पण आहेत। ज्याला जसा पाहिजे तसा आंबा खायला मिळेल। आता मी माझं भाषण ऐकून कोणतरी म्हणेल की अरे वो अशोक हांडेने बताया की इतना, अरे पण 3000 हा रेट झाला कुठला, 2500 हा रेट झाला, 2000 हा रेट झाला कुठला झाला, हा होलसेलचा झाला। त्याच्या 1.5 ते दुप्पट, आता सध्या दुप्पट। त्याचं कारण असं की 5 डझनच्या आंब्यामध्ये जर 2-2.5 डझन आंबे जर खराब निघणार असतील तर त्याला 2-2.5 डझन मध्ये ते रिकव्हर करायला पाहिजेत पैसे। त्यामुळे चांगला आंबा निवडून घ्यायचा असेल तर ज्याप्रमाणे तुम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर किंमत बघत नाही, त्याप्रमाणे किंमत न बघता तुम्ही आंबा घ्या। त्याच्यामुळे 2 गोष्टी होतील। पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला खायला आंबा चांगला मिळेल। तुम्ही किंमत थोडीशी जास्त दिली तर तो जो आंबा विक्रेता आहे तो म्हणाला हे गिरायक माझ्या हातून सुटता कामा नये, तो तुम्हाला चांगल्यात चांगला आंबा मिळेल आणि अल्टिमेटली तो सगळा जो त्याचा जो नफा आहे तो शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हतबलता हा फार मोठा। 8 महिने कष्ट करून शेवटी वातावरणाच्या लहरीपणामुळे आता मध्ये पाऊस आला। आता तो पाऊस काय कोणाच्या हातात नाही। पुढे 3 तास पडला, कोणी म्हणतं माझ्या बागेत 15 मिनिटं पडला, तो पडला। त्याच्या देठात, हा देठ आहे त्याला एक खोलगा असतो, त्याच्या देठात पाणी मुरलं की ते पाणी मुरलं की तो आंबा खराब होतो। आता शेतकरी हतबल झालेले 8 महिने कष्ट करून एका पावसाने त्यांचं पीक जे आहे ते हे सगळं म्हणजे फक्त आंब्यासाठीच नाही तर सगळ्या शेतीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या आज इकडे पाऊस, उद्या तिकडे पाऊस, लहरी राजा प्रजा आदळी, धरांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार, अशी परिस्थिती आहे। तर याच्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे की आंबा व्यवसायात जेवढे लोक आहेत, ते शेतकरी असो, बागायतदार असो, त्यांचे हमाल असो, त्यांच्याकडे सॉर्टिंग ग्रेडिंग भरणी करणारे असो, ट्रान्सपोर्टर असो, इथे उतरवणारे हमाल असो, इथे उतरवणारे माथाडी असो, आमच्याकडे जे आमचा आडत व्यवसाय आहे समजा, आमच्याकडे दलाल म्हणजे पूर्वीचे दलाल म्हणजे चोर, हे जे पूर्वीचं जे पद्धत होती ते आता काय तशी तेवढी राहिली नाही। पण मी काय रुमालाच्या खाली आत्ता घेऊन काम करत नाही, ते ओपन तुम्हाला बाजार दाखवतो। आता त्या माणसाबरोबर जे ओपन बाजार लिलावात झाले ते तुम्हाला लगेच घेऊन घेतले, विषय संपला। तर ते सुद्धा आता कमी झालेलं आहे, परंतु त्याच्यापासून ते आमच्याकडे काम करणारा स्टाफ, आमच्याकडे काम करणारे नोकर, तिथपासून ते आमच्याकडून आंबा घेऊन तो पिकवायचा, तो परत सॉर्टिंग करायचा, तो गिरायकाकडे द्यायचा, तो परत पोचवायचा। या 2 गोष्टीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे गोडी। आणि ती गोडी, माझं गाणं असो किंवा माझा आंबा असो, त्याची गोडी चाखण्याची आता ही योग्य वेळ आहे। कृपा करून एप्रिल महिन्यामध्ये उरलेल्या 15 दिवसात प्रचंड आंबे खा। आंबा हा शरीराला बलवर्धक आहे। आंब्यामध्ये विटॅमिन आहेत, ए विटॅमिन तर जास्तच आहे। आंबा हा तुम्हाला ताकद देतो, आंबा हा तुम्हाला उत्साह देतो, आंबा हा तुमची कमजोरी दूर करतो। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आणि आंबा आता काय झालं, डायबिटीजमुळे आंबे खात नाही, आंब्यामुळे डायबिटीज होतो, फळामुळे, असं बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलं आहे। मी आपलं काही स्टेटमेंट करून माझं डॉक्टरी ज्ञान पाजळू इच्छित नाही, तरीसुद्धा आता याच्यापेक्षा स्वस्त आंबा होणारच नाही आहे, पहिली गोष्ट। आणि मग जर 15-20 दिवसात तुम्ही आंबा नाही खाल्ला तर तुम्हाला कोकणातला किंवा खास करून देवगडचा हापूस मात्र खायला मिळणार नाही। तेव्हा आत्ताच खाऊन घ्या। कमी भाव आहे की जास्त भाव याचा विचार करू नका।